अहमदनगरमध्ये निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न झालाय। आंदोलकांना रोखल्यानंतर कालव्याजवळ आंदोलकांनी ठिय्या मांडलाय। जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झालेत। कालव्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली जाते आणि या मागणीसाठी निळवंडे धरणाचा कालवा फोडण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलेला आहे। नितीन ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नितीन, सध्याची काय परिस्थिती आहे आणि आंदोलकांच्या मागण्या काय आहेत? निश्चितच जर पाहिलं तर गेल्या 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतर निळवंडे धरणाच्या कालव्यांचं काम पूर्ण झालं। मधल्या काळात मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यासह पंतप्रधान देखील या ठिकाणी येऊन गेले होते। मात्र आता ते पाणी गेल्या 1 महिन्याभरापासून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलेले, दुष्काळग्रस्त भागालाही पाणी मिळतंय। मात्र अकोले तालुक्यातील जे कालव्यांची कामं आहेत ते निकृष्ट झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येतो। त्यामुळे जे पाणी सोडले तिथून पाण्याची गळती होऊन अनेक शेतांमध्ये पाणी घुसलेलं आहे, शेतीचं नुकसान होतंय आणि हाच आरोप करत आज शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आज अकोले तालुक्यातील खानापूर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। या ठिकाणी कालवा फोडण्याचा देखील प्रयत्न आंदोलकांनी केला, मात्र पोलिसांनी या आंदोलकांना रोखले आणि सध्या हे सगळे आंदोलक कालव्या शेजारीच त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन देत आहेत। जलसंपदा विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। नेमकं यातून मार्ग कसा काढायचा, जे निकृष्ट दर्जाची कामं आहेत ती चांगली करावीत आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत मिळावी, अशा या प्रमुख मागण्या आंदोलकांच्या आहेत। त्यामुळे आता सरकार, प्रशासन यात दखल घेऊन यांना बरोबर आंदोलकांच्या मागण्यांची कशी दखल घेतली जाते आणि त्याची अंमलबजावणी नेमकी काय होते पाहावं लागेल। नितीन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।